वर्ध्याचे बांधकाम विभाग म्हटलं की नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहते. अशातच आता बांधकाम विभागाचं जे विश्रामगृह आहे, त्या विश्रामगृहामधील एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे की या ठिकाणी जे अग्निशामकचे छोटे बम आहे, छोटे सिलेंडर आहे, त्या सिलेंडरची एक्सपायरी डेटच संपली, परंतु बांधकाम विभागाला अजूनही त्याची जाग आली नाही आहे. बरेच वेळा मोठ्या प्रमाणात आगी सुद्धा लागतात आणि या सिलेंडरचा उपयोग केला जातो. या सिलेंडरला तब्बल 10 वर्षाच्या अधिक वर्ष लोटले, परंतु ते सिलेंडर रिफिल बदलवण्यातच आली नाही. काही दिवसापूर्वी शासकीय रुग्णालयामध्ये सुद्धा आग लागली. त्याचं ऑडिट, फायर ऑडिट सुद्धा बांधकाम विभागाकडेच होतं, परंतु स्वतःच्या इमारतीकडे कोण लक्ष देणार? की स्वतःची इमारत पूर्णपणे पेटल्यानंतरच लक्ष जाईल का? हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. महत्वाचा विषय आहे की शासकीय इमारत आहे, परंतु या बिल्डिंगचं फायर ऑडिट झालं का? की इथे जी अग्निशमन यंत्रणा आहे ती एखाद्या वेळेस आग लागली ती कार्यान्वित आहे का? हा सुद्धा आता गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. कारण या ठिकाणी जे काही अभ्यासगत राहतात ते अधिकारी आहेत, मंत्री आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, हे सुद्धा या ठिकाणी राहतात आणि कोणतीही घटना सांगून येत नाही. त्यामुळे लवकरच बांधकाम विभागाने ह्याचं फायर ऑडिट करून येथील अग्निशमन यंत्रणा त्वरित कार्यान्वित करावी अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. प्रमोद पानमुरे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, शासकीय विश्रामगृह, वर्धा.